मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये चौरंगी लढत होणार आहे। ठाकरे बंधूंना पवारांची साथ मिळालेली आहे, तर वंचितचा काँग्रेसला हात मिळालेला आहे। अजितदादांची राष्ट्रवादी स्वबळावर लढणार आहे, तर शिवसेना आणि भाजपची युती एकत्रितपणे मैदानामध्ये उतरणार आहे। मुंबई महापालिकेचं निवडणूक चित्र आता स्पष्ट झालेलं आहे। मुंबईत थेट चौरंगी लढत होणार आहे। अनेक दिवस चर्चेच्या फेऱ्या झाल्यानंतर अखेर निवडणूक चित्र स्पष्ट झाले। शिवसेना आणि भाजपमध्ये अजूनही काही जागांबाबत चर्चा सुरू असली तरी युतीतच लढणार असल्याचं स्पष्ट आहे। दुसरीकडे अजितदादांनी मात्र स्वबळावर लढण्याचा इरादा जाहीर करून टाकलेला आहे, तर दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं काँग्रेसला बाय बाय करत ठाकरे बंधूंना साथ देण्याचं मान्य केलंय। काँग्रेसनं तर आधीपासूनच स्वबळाची तयारी सुरू केलेली होती, त्यात वंचितनंही काँग्रेसला मदतीचा हात दिलाय। त्यामुळे आता मुंबई मनपाची निवडणूक अधिकच चुरशीची होणार असल्याचं दिसतंय। तर मुंबईमधलं आता निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालेलं आहे। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये चौरंगी लढत होणार आहे। भाजप आणि शिवसेनेची युती झालेली आहे, तर ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसेची युती आहे। तर राष्ट्रवादीनं देखील राष्ट्रवादीनं उद्धव ठाकरे यांना साथ दिलेली आहे आणि सोबतच काँग्रेस आणि वंचितची आघाडी झालेली आहे। त्यामुळे चौरंगी लढत यंदाच्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळेल। अजितदादांची राष्ट्रवादी ही स्वबळावर लढणार आहे। मुंबई महापालिका निवडणुकीत त्यामुळे ही चौरंगी लढत अधिकच चुरशीची होणार असल्याचं दिसतंय। वंचितनं काँग्रेसला हात दिलेला आहे, तर ठाकरेंना पवारांनी साथ दिलेली आहे आणि शिवसेना भाजपची युती एकत्रितपणे मैदानामध्ये उतरणार आहे। सुरुवातीला काँग्रेसनं स्वबळाचा नारा दिलेला होता। मुंबईमध्ये सुरुवातीलाच काँग्रेसनं पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केलेली होती।